मुंबई इथं सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आयुर्वेदिक उत्पादन, हातसडीचा तांदूळ आणि मालवणी मसाले, कोकम सरबत यासारख्या वस्तूंना मोठी मागणी आहे। महालक्ष्मी सरसमधल्या विविध बचत गटांमधल्या महिलांशी आमचे प्रतिनिधी कृपालिनी सिनकर यांनी साधलेला हा संवाद पाहूया। महालक्ष्मी सरस या प्रदर्शनामध्ये सगळ्यात जास्त विक्री कशाची होत असेल तर ती हातसडीच्या तांदळाची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळाची। मुंबईमध्ये आपण विकत घेतो तांदूळ, ब्राऊन राईस वगैरे अशा चांगल्या नावाचे तांदूळ विकत घेत असतो। ब्राऊन तांदूळ म्हणजे हातसडीचे गावचे तांदूळ आणि महालक्ष्मी सरसमध्ये दरवर्षी विक्रमी विक्री ही तांदळाची होत राहिलेली आहे आतापर्यंत। आता आपण आहोत इंद्रायणी, आंबेमोहोर असे वेगवेगळे तांदूळ आणलेल्या जुन्नर तालुक्यातल्या सत्वेश्वर महिला बचत गटाकडे। त्यांच्या सदस्य आपल्यासोबत आहेत। ह्या गटाला आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीच त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिजामाता पुरस्कार मिळाला आहे, कारण की त्यांनी गेल्या वर्षी खूप उत्कृष्ट व्यवसाय केला आणि उत्कृष्ट बचत गट म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। काय काय प्रकारचे तांदूळ तुम्ही आणलेले आहेत? हातसडी इंद्रायणी, हातसडी आंबेमोहोर, बासमती आणि सर्व प्रकारचे कडधान्य। गावी जिकडनं तुम्ही आलात तर किती महिला यासाठी काम करतात आणि बचत गटामध्ये, आणि हेच एक उत्पन्न आहे का? आमच्या सर्व बचत गटातल्या 10 महिला आहेत आणि त्या महिला 2 महिने कंटिन्यू हे काम करतात, हातसडीचा इंद्रायणी आंबेमोहोर तांदूळ। आणि एक्झिबिशन व्यतिरिक्त गावी आणखीन कुठले व्यवसाय ह्या बचत गटाच्या माध्यमातून होतात? हो, होतात ना। आमच्या महिलांचं एक म्हशी कुक्कुटपालनासारखं एक बिझनेस चालू आहे महिलांचा। दुसरी गोष्ट, आमच्या महिलांना गिरणी मिळाल्यात, घर बसल्या त्या गिरणी व्यवसायामधनं पण महिला 2 पैसे मिळवायचं काम करतात, घरात संसाराला हातभार लावण्यासाठी। किती उपयोग होतो मुंबईला आल्यानंतर, कारण की मुंबईकरांना पण चांगले चांगले तांदूळ मिळतात, पण एक विक्री करणारा बचत गट म्हणून किती फायदा होतो असा एक्झिबिशनचा? आपल्या एक दिवसाला रोज सुटेल, कमीत कमी 300 ते 400 रुपये रोज सुटेल, इतका प्रॉफिट एका महिलेला नक्कीच होतो। आणि एका महिलेला इतका प्रॉफिट 12 दिवसामध्ये होतो महालक्ष्मी सरसमुळे, की जेणेकरून ती महिला 12 महिने नाही काम करू शकली तरी महालक्ष्मी सरसमध्ये कमवलेल्या उत्पन्नामध्ये वर्षभर आरामशीर ती घर बसल्या घराला हातभार लावू शकते। मुंबईकरांचा कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या तांदळावर? एकदम छान प्रतिसाद आहे मुंबईकरांचा, बाकीच्या ठिकाणापेक्षा तर मुंबई महालक्ष्मी सरसमध्ये एकदम छान आहे। किती तांदूळ विक्रीला जातो साधारण एक 10 दिवसात? तुमचं हे कितवं वर्ष आहे? माझं हे 10वं वर्ष आहे। आणि एकंदर ह्या एक्झिबिशनच्या दिवसात किती तांदूळ विक्री होते? एक 2-2.5 किलो होता, 2,500 किलो नक्कीच तांदूळ विक्री होते हे। एकूणच आपण महिला वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ ह्यांनी आणलेले आहेत। साधारण 2100 ते 2500 किलो तांदूळ या 10-12 दिवसात विकला जातो। मुंबईकरांनाही एक चांगला प्रतीचा तांदूळ मिळतो, जे आपल्या घरातला रोजच्या वापराची वस्तू आहे, रोजच्या वापराचं धान्य आहे, आणि या माध्यमातून ह्या महिलांनाही चांगला रोजगार मिळतो। ह्याचप्रमाणे आणखीनही काही बचत गट इथे आहेत। ह्या बचत गटांनी वेगवेगळी कडधान्य आणलेले आहेत। आपण बघतो जसं तांदूळ आहे तसंच सेंद्रिय पद्धतीने केलेल्या कडधान्यांना सुद्धा चांगली मागणी आहे। रोजच्या घरात रोजच्या वापरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू, सगळी कडधान्य इथे आहेत। तांदूळ, कडधान्य आणि मसाले यांना महालक्ष्मी सरसमध्ये कायमच चांगली मागणी राहिलेली आहे। मुंबईतल्या लोकांचा आता एक्झिबिशनच्या माध्यमातून तुम्हाला मुंबईला येता येतं, विक्री करता येतं, मुंबईच्या लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे? याला चांगला विक्री होते का 10 दिवसात? हो, 10 दिवसात आमची चांगली विक्री झालेली आहे हे महालक्ष्मी सरसमध्ये। आपण म्हटलं की जसं तांदूळ आणि कडधान्य ह्याची चांगली विक्री महालक्ष्मी सरसमध्ये होत असते, आणि बचत गटांना ज्या स्वतः हे सगळी उत्पादनं करत असतात त्याचा ह्यांना चांगला फायदा होतो। आणखीन एक बचत गट इकडे आहे बारामतीहून आलेला, मसाले जे रोजच्या घरात लागतात, मात्र ह्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारचे नवीन जसं म्हणतो आपण, जसं इनोव्हेशन लागतं प्रत्येक बिझनेसमध्ये, तसं हे इनोव्हेशन आहे ह्या मसाल्यांमधलं, येसूर मसाला म्हणून, आणि इतर वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले ह्यांच्याकडे आहेत। कुठून आलात तुम्ही? काय काय घेऊन आलात? मी बारामतीहून आलेले, पुणे जिल्हा, आणि माझ्याकडे 28 प्रकारचे मसाले, तर मला इथं रिस्पॉन्स खूप भेटला, माझ्या अपेक्षापेक्षा जास्त। मुंबईत असं तुम्हाला एक विक्रीला जागा मिळते, मार्केटिंगला जागा मिळते एक्झिबिशनच्या माध्यमातून, विक्री करणाऱ्या माणसाला किंवा तुमच्यासारख्या बचत गटाला ह्या एक्झिबिशनचा किती फायदा होतो? खूप 1000% म्हणलं तरी कमी पडेल। मुंबईकरांचा रिस्पॉन्स कसा आहे? खूप चांगला आहे, खूप चांगला आहे। हे कितवं वर्ष आहे तुमचं? माझं हे पहिलंच वर्ष आहे, पण वाटलं की मी मागं पण आले होते, तसे माझी विक्री आहे। तांदूळ, कडधान्य आणि मसाले ह्यांना महालक्ष्मी सरसमध्ये खूप चांगली विक्री मिळते, आणि तांदूळाचं विक्रमी विक्री महालक्ष्मी सरसमधून दरवर्षी होत असते।
शहरांमध्ये बोनविटा असेल, कॉम्प्लान असेल, अशा अनेक प्रकारच्या आपण जाहिराती पाहत असतो की त्याच्यातून तुमची इम्युनिटी वाढेल, रोगप्रतिकारशक्ती वाढेल. मात्र अशा रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या किंवा आपल्या स्वास्थ्यासाठी चांगल्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी गावामध्ये आहेत, मात्र त्याचं योग्य मार्केटिंग होत नाही. मात्र महालक्ष्मी सरसमध्ये बुलढाण्याहून आलेला भीमाई महिला स्वयंसहायता गट आहे, ज्यांनी मुसली पावडर आणलेली आहे, जी प्रत्येक वयोगटासाठी आरोग्यासाठी चांगली आहे. जसं म्हटलं आपण की परदेशी ब्रँड्सला आपण इतकं भुलून जातो की आपल्याकडे पिकणारं आणि आपल्या स्वास्थ्यासाठी चांगल्या असलेल्या गोष्टीचं मार्केटिंग होत नाही आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र ह्या एक्झिबिशनचा असा फायदा होतो की या उत्पादन करणाऱ्यांना मुंबईसारख्या शहरामध्ये मार्केट मिळून जातं आणि मुंबईकरांनाही एखादी नवीन गोष्ट जी आपल्या स्वास्थ्यासाठी चांगली आहे त्याची ओळख होऊन जाते. या भीमाई महिला स्वयंसहायता गटाच्या महिला माझ्यासोबत आहेत. हे मुसली म्हणजे नक्की काय आहे आणि ह्याचा उपयोग कसा होतो? मुसली म्हणजे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. तिचा उपयोग आहे कफ, पित्त, वातनाशक, दमासाठी, सूज, पचनक्रिया, पोटांचे विकार, गॅसेस रुकत नाही, पोट साफ करते, अतिलठ्ठ व्यक्तीकरता लाभदायक आहे. आणि ही मुसळी आहे ना, शेतात आम्ही स्वतः उत्पादन घेतो. हिचा म्हणजे जमिनीत कंद असतो, तिची साल काढून सुकवल्यानंतर ही अशी पांढरी मुसली म्हणून ओळखल्या जाते. ही मुसली आयुर्वेदामध्ये प्रत्येक आयुर्वेदामध्ये हिचा इस्तेमाल केला जाते, पण फार कमी प्रमाणात इस्तेमाल केला जाते. आमच्याजवळ शुद्ध सफेद मुसळी आहे आणि हिचा रिझल्ट 100% आहे. कारण आमच्याजवळ ही सफेद मुसळी आहे ना, हिचा 100% रिझल्ट येणार आहे. हे बघा, हे पित्त, वातनाशक, दमासाठी, सूज, पचनक्रिया, पोटांचे विकार, गॅसेस नाही रुकत, पोट साफ करते, गुडघ्यांच्या आजारावर म्हणजे मुसळी म्हणजे एक टॉनिक शक्तिवर्धक आहे. टॉनिक शक्तिवर्धक म्हणून इस्तेमाल केल्या जाते. एकदम ओरिजिनल आणि गॅरंटीची स्वतःचं प्रोडक्ट आहे. आता एक्झिबिशनला आलात, मात्र ह्याच्या व्यतिरिक्त गावात ह्याचंच उत्पादन होतं का आणि किती जण तुमच्याबरोबर काम करतात? आमच्याबरोबर 10 महिलांचा आमचा महिला बचत गट आहे. 10 महिलां मिळून आम्ही शेतात उत्पादन घेतो. तिची प्रक्रिया केल्यानंतर स्वतःच प्रोडक्ट तयार करून म्हणजे 8 महिला आमच्या कुटून मिक्सरमधून काढत होत्या. आता आम्हाला गव्हर्नमेंटने चक्क्या दिल्या, तर आता आम्ही चक्कीमधून पावडर काढून आम्ही दोघी मार्केटिंगला असतो आणि 8 महिला काम करत असतात. तुम्ही एवढा लांबून आलेला आहात, मुंबईमध्ये हे जे तर तुम्ही स्टॉल लावलाय, तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि फायदा होतो का तुम्हाला? एकदम चांगला फायदा होतो मॅडम. हो, रोज 15-20 हजारापर्यंत विक्री होतो आमची. एकदम छान. कारण ही कसं आहे, अतिलठ्ठ व्यक्तीकरिता एवढी लाभदायक आहे, पण जे वजन पण कमी होते. यांनी ना जे शरीरात वाढणारी चरबी असते ना, ती पण कमी करते, त्यांनी वजन पण कमी होते. पण कसं आहे की तुम्ही बुलढाणाला हे बनवताय, मात्र मुंबईतल्या लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. त्यामुळे मग ह्या एक्झिबिशनचा कसा उपयोग होतो लोकांपर्यंत? एकदम चांगला झाला. हो, कुरिअर पण पाठवतो आम्ही. हां, ॲड्रेस दिला ना, कुरिअरनं घरपोच येते त्यांच्या. आणि इथं आलो ना, इथं पण खूप आमचा सेल चांगला होऊ राहिला. कारण आम्ही जम्मू काश्मीर, मुंबई, दिल्ली, भोपाळ प्रत्येक याच्यात फिरून आलो, पण एकदम चांगलाच रिस्पॉन्स मिळतो या आयुर्वेदिक वनस्पती सफेद मुसळीला. महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप साऱ्या बायका आता कामाला लागल्या, हातात 4 पैसे यायला लागलेत. तुमचा अनुभव कसा आहे की ह्याच्या आधीचा आणि हे काम सुरू केल्यानंतर? नाही, अगोदर आम्ही शेतामध्ये म्हणजे 50-60 रुपये रोजानी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काम करत होतो. पण जेव्हा आम्ही या महिला बचत गटाचे समजा हे मार्केटिंग करायला लागलो, तर आम्हाला म्हणजे वेगळंच वातावरण वाटलं की खरंच प्रत्येक महिलांनी बचत गट करायला पाहिजे आणि काहीतरी उद्योग केला पाहिजे, स्वतःच्या बाहेर स्वतः उभं राहिलं पाहिजे. आणि बचत गटामुळे खूपच फायदा आहे आणि मी सगळ्यांना हेच सांगते की खरंच तुम्ही बचत गट करा आणि काहीतरी मार्केटिंग करा. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे, आपण कशाला तो समजा हे करायचं ना, आपला गव्हर्नमेंट मान्यता देते. जे काही प्रोडक्ट आणायचे आपल्याला सगळे हे करतात, कसं प्रदर्शनी ठेवतात, आपण जायचं, आम्हाला राहायची व्यवस्था पण. तुमच्या म्हणजे तेच म्हणतात, किती फरक पडलाय आधी मजुरी करणं आणि आज स्वतःचं काहीतरी करण्यात? किती फरक पडतो? खूपच फरक पडला मॅडम. म्हणून मी सगळ्या महिलांना हेच सांगते की तुम्ही पण करा बचत गट. आपण म्हटलं की प्रत्येक महिला बचत गटाच्या ह्याच भावना आहेत की काहीतरी मोलमजुरी करण्यापेक्षा किंवा घरी बसण्यापेक्षा अशा सगळ्यातून तुम्ही स्वयंसिद्ध होऊ शकता. तुमच्या हातात 4 पैसे येतील, त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आणि महिला गावातली असो, शहरातली असो, शिकलेली असो किंवा एखादं कौशल्य असो, स्वतःच्या पायावर उभा राहू शकता. कोकण, गोवा किंवा रत्नागिरीकडचे लाखो चाकरमानी मुंबईत राहत असतात. आपल्या घरच्याकडच्या वस्तूंची त्यांना विशेष आवड असते, विशेष एक प्रेम असतं त्यावर. त्यामुळे कुठल्याही प्रदर्शनामध्ये जेव्हा कोकणकडचे मसाले असतात किंवा रत्नागिरी ह्या सगळ्याचा जो मेवा असतो तो जर आला तर त्याच्यासाठी विशेष भर दिला जातो. हा कुडाळ जिल्ह्यातनं कुडाळ
तालुक्यातनं आलेला एक स्टॉल आहे दीपक मसाले गृहउद्योगाच्या माध्यमातून निर्माण केलेले मसाले, सरबत, चटण्या आणि जे कोकणातला प्रसिद्ध कोकमाचा आगळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी ह्यांनी आणलेल्या आहेत. आणि एकूणच एक स्वीट डिश म्हणून खाजे अशा ज्या कोकणातल्या वस्तूंना विशेष मागणी आहे मुंबईमध्ये आणि ह्या सगळ्या वस्तू घरी बनवलेल्या आहेत. मालवणी मसाल्याला मुंबईमध्ये कायमच मागणी राहते. मात्र तो जर मालवणी मसाला खरंच कोकणातनंच आला असेल, मालवणातनं आला असेल तर त्याला खूप जास्त त्याच्यावर भर दिला जातो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची पिठं सुद्धा ह्यांनी आणलेली आहेत आणि ह्या सगळ्याला खरंच मुंबईकरांमध्ये नेहमी मागणी असते आणि आवड असते की आपल्या गावाची आलेली वस्तू वापरावी. ह्या गृहउद्योगाचे सदस्य आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय काय आणलेलं आहे आणि कुठून आलात? मी मालवणी मसाले खास करून जे आता टिपिकल मालवणी जे पदार्थ बनतात त्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींना आवड असणारे ह्या ठिकाणी आणि अनेक ग्राहक ह्या विषयासाठी असणारे हे मालवणी मसाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे मालवणी पदार्थ त्याच्यामध्ये विशेष करून आपले मालवणी खाजे, त्याच्यानंतर कोकम सरबत, हे सर्व जे काय मालवणी कुळथाची पिठी, वड्याचं पीठ किंवा गावठी आपले जे वाले पोहे ज्याच्यामध्ये वालेचे पोहे किंवा बेळ्याचे पोहे किंवा जया भाताचे पोहे, जुने टिपिकल पोहे आहेत जे अतिशय सुंदर आणि त्याची मधुर अशी त्याची चव असते. अशा प्रकारचे घरगुती होममेड केलेले पदार्थ आम्ही या ठिकाणी विक्रीसाठी अनेक या ठिकाणी आणलेले आहेत. कसा प्रतिसाद आहे ह्याला गेल्या 4 दिवसामध्ये? अतिशय सुंदर या ठिकाणी प्रतिसाद भेटतो. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं ग्राहक या ठिकाणी भेटतो. सांगायचं मुद्दा झालं तर एक उच्च दर्जाचं या ठिकाणी आम्हाला त्यानिमित्ताने या ठिकाणी डायरेक्ट आउटलेट आम्हाला भेटल्या कारणाने उच्च प्रतीच्या दर्जाचा माल आम्हाला या ठिकाणी ग्राहकांना द्यायला भेटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्राहकांची प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला लगेच नोंद करायला भेटते की आपण जे पदार्थ विकतो त्या संदर्भात ग्राहकाचं फीडबॅक आम्हाला लगेच या ठिकाणी उपलब्ध होतं. एक्झिबिशन व्यतिरिक्त वर्षभर काय करता आणि किती लोक ह्या गृहउद्योगात काम करतात? एक्झिबिशनच्या व्यतिरिक्त गावी आमचं स्वतःचं फॅक्टरी आहे, स्वतःचे आउटलेट आहे आणि लोकल मार्केटमध्ये आम्ही या ठिकाणचे जे पदार्थ आहे ते लोकल मार्केटमध्ये आम्ही ते वितरण चालू आहे आणि माझ्याकडे सध्या 10 लोकांचा रोजगार या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलेला आहे. हा जो जसं मी म्हणाला ना की चांगला प्रतिसाद आहे, तर ह्या सगळ्याचा एक्झिबिशनचा एक विक्री म्हणून आता तुम्ही जसं सिंधुदुर्गातनं आलात, वर्षभर काही मुंबईतल्या लोकांना तुम्हाला भेटता येत नाही, हे भेटतं, ह्याचा एक विक्री करणाऱ्या माणसाला किती फायदा होतो, व्यवसाय करणाऱ्या माणसाला? नक्कीच मॅडम, याचा विक्री करणाऱ्या माणसाला नक्कीच फायदा होतो. कारण ह्या निमित्ताने आपण दिलेले पदार्थ लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांना त्याची आवड नक्कीच उपलब्ध होते. काय होतं की या ठिकाणी तळगावातला किंवा एखाद्या गावातला एखादा उद्योजक स्वतः येऊन या ठिकाणी एखादा आउटलेट किंवा एखादा स्वतःचं काउंटर टाकू शकत नाही. खूप महागडे ती या ठिकाणी उपलब्ध होते आणि या ठिकाणी जो कोणी उद्योजक किंवा एखादा जर व्यवसाय ट्रेडिंग करणारा व्यवसाय किंवा एखादा स्वतःचं आउटलेट टाकणार असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी या निमित्ताने भेटेल. शेवटचा प्रश्न की तुम्ही वेगवेगळ्या वस्तू आणतात, पण साधारण मुंबईकरांची कुठल्या गोष्टींना मागणी आहे? या ठिकाणी जास्त करून मालवणी मसाला ह्या पदार्थाला जास्त प्रकारची मागणी आहे. कुळथाची पिठी आणि आगळ आणि जे काय घरगुती गृह होते जसे करून ज्याच्यामध्ये पोहे आहेत ह्याला खूप प्रकारची मागणी आहे. एकूणच जे छोटे छोटे उद्योजक आहेत गावातले, त्यांना ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपाली निसिनकर, साम TV, मुंबई.